आई ग गाजरं किसून ठेवली आहेत मी कोशिंबिरीसाठी फ्रीज मध्ये, पण दही घातलं नाहीये. ते तू आयत्या वेळी घालून घेशील ना? हो हो. उन्हाळा वाढतोय ग, नाहीतर आंबट होईल. बरं जानू, हा तू सुद्धा गाजर खायला हवायसा? हो बाबा, मी घेतलाय डब्यात. काय ग, बरं वाटत नाहीये का? नाही नाही, असं काही नाही हो, फक्त जरा उकडतंय. हो, या दिवसात असं होतच, उकाडा खूप जाणवतो. अगं नुसता उकाडा नाही, बरं वाटत नाही असं दिसतंय. कालपर्यंत बरी होती. काय ग? काही नाही हो, तुम्ही उगाच केस पाडू नका हो. गरोदरपणात आहे ना, दिवसाला बदल होत असतात. अगं पण चेहरा बघ तिचा, किमान आनंदी तरी दिसायला हवी ना. तुम्ही नका काळजी करू, मी ठीक आहे. तसं नाही ग, पण इतक्या मानसिक ताणतणावाची स्थिती असताना. पण मला विशेष जाणवत नाहीये तो. म्हणजे मी एका पुस्तकात वाचलं होतं, बाई जेव्हा आई होत असते ना, तेव्हा तिच्या शरीराबरोबरच तिचं मनही नवीन जबाबदारी पेलायला तयार होत असतं. ताकद, हिम्मत फक्त शरीरातच नाही, मनातही गोळा होत असते. म्हणजे निसर्गच तशी शक्ती देत असतो. आणि मला सुद्धा जाणवत आहे बाबा हे. म्हणजे असं वाटतंय ना की आता मी कुठलाही ताण, कुठलंही प्रेशर सहन करू शकेन. माझ्यावर कुणीतरी एवढं अवलंबून आहे हे आता कळलंय ना, तो माझा धीर खचूच शकत नाही. माझ्या बाळा इतकं प्रिय आणि महत्वाचं माझ्यासाठी दुसरं कुणीच नाही आता बाबा, अगदी कुणीच नाही. आई होणं सोपी गोष्ट वाटते की काय तुम्हा लोकांना? दुसरा जन्म असतो बाईचा. बाळ चांगलं गोकुळात रांगलं असतं, पण नतद्रष्ट माणसं करंटेपणाच आहे त्यांच्यात, तर कोण काय करणार त्याला?